नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 26 या ठिकाणी बघत आहोत। दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही IMP टॉपचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। सोबतच असेच व्हिडिओ आपण परीक्षा होईपर्यंत दररोज आपल्या ह्या YouTube चॅनलवरती टाकणार आहोत। त्यासाठी सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न पहिला, कोणाच्या हस्ते जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे? बघा, करंट अफेअरचा IMP प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नरेंद्र मोदी। प्रश्न दुसरा, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर। प्रश्न तिसरा, सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने उभारले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ऑडी। प्रश्न चौथा, वेस्ट इंडिज ही बेटे कोणत्या महासागरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अटलांटिक महासागर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न पाचवा, कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी महालक्ष्मी योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेलंगणा। प्रश्न क्रमांक 6, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद डॅश डॅश भूषवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लोकसभा अध्यक्ष आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, सूर्याचे पहिले प्रकाशचित्र कोणत्या सौर मोहिमेच्या सूट या दुर्बिणीने प्राप्त केले आहे? तर बघा, या ठिकाणी आदित्य L1 काय आदित्य L1 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न 8, महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस या दरम्यान धावली? तर बघा, प्रश्न क्रमांक 8चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई ते गांधीनगर। प्रश्न 9, कोणता देश 2024च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जागतिक भागीदारी परिषदेचे नेतृत्व केले? तर बघा, प्रश्न क्रमांक 9चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती कॅम्प कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कमलापूरमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्यातील मुलुगू येथे देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? बघा, हा देखील करंट अफेअरचा IMP प्रश्न आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 11चं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तेलंगणा। प्रश्न क्रमांक 12, विदर्भाचा खजुराहो म्हणून ओळखले जाणारे खालीलपैकी मंदिर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मार्कंडेश्वर। प्रश्न क्रमांक 13, कितव्यांदा नोवाक जोकोविच हा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 8व्यांदा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, टिपागड नदी व खोब्रागडी नदी या नद्यांचा संगम कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कुरखेडा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल भारतात कोठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुरत। प्रश्न क्रमांक 16, छत्तीसगड राज्याची स्थापना कोणत्या राज्याचे विभाजन करून झालेली आहे? तर या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 16चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 17, किती लाख टन साखर इथेनॉल कडे वळवण्याची परवानगी केंद्र सरकारने 2023-24 मध्ये दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 17। प्रश्न क्रमांक 18, उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डेहराडून। प्रश्न क्रमांक 19,
केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देशातील कोणत्या विमानतळाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुरत. प्रश्न क्रमांक 20 जगप्रसिद्ध चुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अलिबाग. आता आपण तांत्रिक आणि विज्ञानाचे 5 प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न पहिला, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 0.04%. प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी छातीच्या पिंजऱ्याच्या एकूण बरगड्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 24. प्रश्न तिसरा, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी के. काय? के जीवनसत्व. प्रश्न क्रमांक चौथा, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो? ऑप्शन क्रमांक 3 मज्जासंस्था. प्रश्न क्रमांक 5वा, मानवी हृदयाची रक्तपंप करण्याची क्षमता किती असते? शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 4